मुंबईच्या महापौर पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे आणि त्यातच आता दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे फटाके फुटू लागलेत। मुंबईतील वार्ड क्रमांक 194 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव झाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे या प्रभागातून विजयी झालेत आणि या पराभवानंतर समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। भाजपच्या स्थानिक टोळीमुळे माझा पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। भाजपच्या टोळीमुळे पराभव, समाधान सरवणकरांचा गंभीर आरोप। महायुती कसा प्रकारे या विधानसभेमध्ये या लोकसभेमध्ये पराजय होईल यासाठी ही काही मंडळी भाजपचे जे काही पदाधिकारी इकडचे आहेत, जे जुने पदाधिकारी आणि आता सध्या काही पोस्टवरती आहेत, हे काम करत आहेत। मतदार माझ्यासोबत पण मित्र पक्षाकडून दगा, सरवणकर मांडणार फडणवीसांकडे व्यथा। विशिष्ट एक टोळी होती ज्या वेळेला भाजपची, जी लोकसभेपासून महायुतीला या परिसरामध्ये कसं हरवता येईल यासाठी काम करणारी ही जी काही टोळी आहे, त्यांनीच या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्याच प्रकारे ह्या वेळेला काम केलं। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी मुंबईत महापालिका निवडणुकीत पराभवाचं खापर युतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपवर फोडलंय। वॉर्ड क्रमांक 194 मध्ये समाधान सरवणकर यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशिकांत शिंदेंनी 582 मतांनी पराभव केला। भाजपमधील स्थानिक टोळीनं माझ्या विरोधात प्रचार केल्यानं माझा पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला। पण मला 1-2 दिवसाआधी काही इकडचे जे काही पदाधिकारी आहेत किंवा RSSचे काही पदाधिकारी आहेत, ह्यांच्याकडनं काही चॅट दाखवण्यात आल्या आणि कुठेतरी इंटरनली आज मेसेज करत होते की कशा प्रकारे आपल्याला या सीट्स पाडायच्या आहेत, कशा प्रकारे आपण म्हणजे जे काही चॅट्स त्यांचे होते, अक्षरशः आपण विचार करू सुद्धा नाही शकत अशा प्रकारे ते कशा प्रकारे प्लॅनिंग त्यांची चालू होती। आणि हे सर्व भाजपचे जे काही पदाधिकारी होते ह्यांनीच मला दाखवलं। हे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा त्यांच्याकडे आहे, माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही आहे, पण RSSच्या पदाधिकाऱ्यांकडे ही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे। ही सर्व रेकॉर्डिंग त्यांनी फडणवीस साहेबांकडे आम्ही पोहोचवणार आहोत आणि याबाबत योग्य ती आम्ही तक्रार दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाच्या अनिल देसाईंनी शिवसेनेच्या राहुल शेवाळेंना धूळ चालली, तर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश सावंतांनी शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्यावर मात केली। शिवसेनेच्या या पराभवासाठीही भाजपची विशिष्ट टोळी काम करत होती असा आरोप सरवणकरांनी केला। विशिष्ट एक टोळी होती ज्या वेळेला भाजपची, जी लोकसभेपासून महायुतीला या परिसरामध्ये कसं हरवता येईल यासाठी काम करणारी ही जी काही टोळी आहे, त्यांनीच या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्याच प्रकारे ह्या वेळेला काम केलं। आज फक्त आमचे उमेदवार नव्हे, शिवसेनेचे उमेदवार नव्हे, काही भाजपचे जे काही 182चे जे उमेदवार असून दे, 190चा उमेदवार त्यांचा असून दे, ते पाडण्यासाठी देखील ह्या टोळीचं काम चालू होतं। समाधान सरवणकर यांनी केलेल्या आरोपाचं राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले। याबद्दल स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीने कोणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल। परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता। प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवेदेवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे आणि सरवणकरजी जे बोलतायत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे। लोकांना समजलंय की सरवणकर कंपनी ह्या विभागामध्ये न्याय देऊ शकत नाही। बघा, रडला तर हार मान्य करून घ्या ना। हे रडत बसणारे प्राणी आहेत, त्यांना सांगा 5 वर्ष कामं करा, लोकांमध्ये मिक्स व्हा, कोणाच्या तरी मैताला या, कोणाच्या तरी वाढदिवसाला जावा, कोणाच्या तरी हळदीला जावा, कोणाला रात्रीचा गरज असेल तर हॉस्पिटलमध्ये या, लोकांना गरज असेल तर पोलीस स्टेशनमध्ये या। महापालिका निवडणुकीत दक्षिण आणि मध्य मुंबईतील आपले गड शाबूत राखण्यात ठाकरेंची शिवसेना यशस्वी ठरली आहे। यातील माहीम हा जसा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे तसा तो सदा सरवणकरांचाही बालेकिल्ला मानला जातो। 2004, 2014 आणि 2024 अशी 3 टर्म इथे आमदार म्हणून ते निवडून आले। मात्र शिवसेना फुटल्यानंतर सरवणकर शिंदेंसोबत गेले आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। आधी विधानसभेत त्यांचा पराभव झाला, त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत त्यांची दोन्ही मुलं समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय। समाधान यांनी या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरल्यानं महायुतीत आता ब्लेम गेम सुरू झाला का असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई।